लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बरंच काही दाखवलंय बरं का त्यांनी प्रेक्षकांनो। तर सुरुवातीला आपण बघतोय सरोज म्हणते तू न विचारल्याशिवाय या घरातून एकही पैसा तुझ्या माहेरी द्यायचा नाही। आता ही कला म्हणते पण मी चांदेकरला विचारलं होतं। सरोज म्हणते अगं तो त्याच्या कामात असतो ग, तो विसरला असेल कामाच्या नादामध्ये, तू घरातल्यांना गुंडाळलंयस ना, त्याचं काय करायचं ग। आता ही कला म्हणते मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी कोणालाही माझ्याकडनं वळवून वगैरे नाही घेतलेलं। सरोज म्हणते मला काही ऐकायचंच नाहीये तुझं, माझं एवढंच म्हणायचंय की आमच्या चांगुलपणाचा फायदा ना तुम्ही खरे लोक घेऊ नका। कला म्हणते मी असं कधीच म्हणलं नाहीये मॅडम। मग आता ही सरोज म्हणते मग चांदेकरांच्या पैशावर घर चालतंय तुमचं खऱ्यांचं, ते चालतं का ग तुला, तेव्हा कुठे जातं ग तुझं स्वाभिमान वगैरे, माझी तत्व म्हणत असतेस ना नेहमी। कला म्हणत असते सरोज मॅडम तुम्ही उगाच चिडताय। सरोज म्हणते तू सासूतपणाचा जो काय आव आणतेस ना तो बंद कर आता, या क्षणी मला वचन दे की यापुढे चांदेकरांचा एकही पैसा खऱ्यांच्या घरी जाता कामा नये। सरोज असं म्हणून तिचा हात पुढे करते आणि आता या राहुलला आणि या बाकीचे जे विघ्न संतोषी लोक आहेत ना यामध्ये त्यांना फार मजा येते नैनाला। पण आता अद्वैत कलाकडे बघतोय आणि कला अद्वैतकडे। आता या कलाला काही समजे ना काय करावं काय नाही। कला आता जरा एक क्षण विचार करते, तिला खरं तर असं वाटत असतं की अद्वैतने काहीतरी बोलावं म्हणून ती अद्वैतकडे बघते, पण अद्वैत आता काहीच बोलत नाही, तो नुसतं कलाकडे बघत असतो। खरं तर अद्वैतच्या मनात अजून देखील कलाबद्दल काहीही भावना नाहीयेत प्रेक्षकांनो, फक्त आबांसाठी तो कलाशी गोडगोड वागतोय। आता ही कला जरा विचार करते आणि म्हणते ठीक आहे तुम्ही म्हणताय ना तसं तर तसं। मग लगेच सरोज म्हणते राईट, आता कसं बरोबर बोललीस। आता अद्वैत तिच्याकडे बघतच राहतो। मग आता नैनाला फार मजा येते, म्हणजे स्वतःच्याच माहेरच्यांचं वाटोळं केलं आणि हिला बरं वाटतंय। तर कला वचन देते ठीक आहे मी चांदेकरांच्या पैशाला हात लावणार नाही, पण माझं लग्न झालं म्हणून माझ्या आई वडिलांच्या प्रती माझी जबाबदारी संपत नाही, त्यांना मदत करणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी नेहमी निभावत राहणार। त्यांना जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला मी त्यांच्यासाठी उभी राहणारच आहे। कलाने असं बोलल्यानंतर सगळेच जण तिच्याकडे बघतच राहतायत। खरं तर कमाल आहे कलाची ह्या असल्या लोकांशी डील करायची प्रेक्षकांनो, सगळ्यांशी डोकं लावणं म्हणजे काही जोक नाहीये। असो पण आता कलाने असं वचन दिल्यावर रोहिणी जरा तृप्त झाली आहे, तिनेच सगळा डाव रचला होता ना। आणि कमाल आहे नाही प्रेक्षकांनो या मालिकेमध्ये सुद्धा प्रत्येक डाव रोहिणी रचते आणि ही सरोज बरोबर तिच्या तालावर नसते। पण आता ही कला गणपती जवळ प्रार्थना करते देवघरामध्ये बसून, ती देवाला म्हणते देवा समोर माझे संकट उभं राहिलंय आता, पण मी ठरवलंय माझ्या आई वडिलांना झालेला कुठलाच त्रास मी सहन करणार नाहीये देवा। आता देवा तू प्रत्येक वेळेला मला दिशा दाखवतोयस, अनेक संकटांना सामोरं जायला मला बळ देतोयस, आता सुद्धा ह्या वेळेला माझ्या पाठीशी उभं राहा, नेहमीच तू माझ्या पाठीशी असतोस पण ह्या वेळेला सुद्धा उभं राहा। असं म्हणून तिने नमस्कार केलाय आणि ते एक फूल खाली पडलंय आणि लगेच कलाला त्या बाळू काकाचा फोन आलाय आणि कला मनात विचार करते अरे वा बाप्पा आता नक्की काहीतरी मार्ग मिळणार। आता ते बाळू काका म्हणतात अगं कला बेटा तू त्या दिवशी फोन केला होतास ना म्हणून म्हणलं की तुला विचारावं की मग आता कला म्हणते हां काका बोला ना। मग आता ते बाळू काका म्हणतात अगं बेटा गणपतीच्या मूर्त्या बनवायच्यात, बनवशील ना तू बेटा। मग आता कला एवढी खुश होऊन पटकन उभी राहते, देवाजवळ बसलेली आहे ना ती। मग आता ते काका म्हणतात अगं तुला मूर्ती बनवायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ना मी, म्हणजे ज्या माणसाला दिलं होतं त्याने अजून कामच नाही केलं ग, आणि माझ्याकडे ज्या मूर्त्या झाल्यात बनवून त्याची फिनिशिंग पण राहिली अगं, अशाने माझे गिराईक तुटतील ग। शेवटच्या क्षणाला तुला सांगतोय मी, करशील का ग बेटा हे काम, 200 मूर्त्या बनवायच्यात बघ। आता कला म्हणते का नाही काका बनवेल ना मी नक्की मूर्त्या। ते बाळू काका म्हणतात गणपती बाप्पा पावला बर का कला, आणि ते मोठ्याने म्हणतात गणपती बाप्पा मोरया, चला तर मग। आता कला म्हणते काका मला फोन करून सांगा मी पोहोचते हं। मग आता तिने फोन ठेवलाय आणि देवघरातल्या गणपती बाप्पाकडे बघून तिने खूप खूप त्याचे आभार मानले। पण आता खरा खेळ सुरू झालाय प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्ही बघतच राहा। आता ही रोहिणी आली बर का चापलुसी करायला त्या नैनाकडे आणि म्हणते नैना हे बघ मी तुला कबूल केलं होतं नाही तुला मी गिफ्ट देईल म्हणून, तसंच मी तुझ्यासाठी एक छानसं गिफ्ट आणलंय। आता राहुल तिथेच बसलाय, राहुलला ते सगळं बघून खूप जेलसी होत असते, का होत असते ते नाही कळलं मला असो पण आता ही रोहिणी म्हणते नैनाला अगं नैना या घरात ना फक्त तूच आहेस बघ माझ्या बाजूने, आत्ता कुठे मला बरं वाटतंय। आता नैना म्हणते काय छान गिफ्ट आणलंय तुम्ही मॉम इन लॉ। रोहिणी म्हणते आवडलं ना तुला, तू एन्जॉय कर हं मी आलेच। नैना राहुलला ते गिफ्ट दाखवत असते, तिला सोन्याचे कानातले दिलेत रोहिणीनी
रोहिणीकडे एवढा पैसा बरा येतो बाबा, पण आता ही नैना म्हणते राहुल बघ ना, अरे किती सुंदर कानातले दिलेत मला मॉम इन लॉने. पण राहुल मात्र तिच्याकडे बघून तोंड वाकडं करतो. पण नैनाला फार भारी वाटतंय ते सगळं. पण आता बघा प्रेक्षकांनो, हे सगळे तिथे चहा घेत असतात. आता तेवढ्यात कला येते धावत धावत आणि म्हणते अरे चांदेकर, आत्ता ना खूप आनंदाची बातमी मिळाली बघ मला. 200 मूर्त्या बनवायची ऑर्डर मिळाली आहे गणपतीच्या. म्हणजे ज्यांनी ऑर्डर दिली ना ते बाळू काका माझ्या आईच्या घरी येणार आहेत. एकदा का काम नक्की झालं ना की मी गणपतीच्या मूर्त्या बनवणार आहे बघ, आणि त्या देखील 200. माझ्या बाप्पानेच मला हे काम मिळवून दिलं बघ. आता सरोज अशी तोंड वाकडं करते बघा. मग लगेच ही रजनीताई म्हणते की अगं अभिनंदन कला, तुला ऑर्डर मिळाली ना ते खूपच छान झालं. पण तू ज्या पद्धतीने धावत तुझ्या नवऱ्याला ही सांगायला आलीस ना आनंदाची बातमी, हे बघून मला फार छान वाटलं ग. आता सरोज तिच्याकडे अशी बघायला लागते. आता ही रजनी म्हणते हो की नाही आबा. मग रजनीताई असं बोलल्यानंतर आबा म्हणतात हो रजनी, अगं माझ्या मनात बी तेच आलं पहिल्यांदा. अगं ही बातमी तुला नवऱ्याला सांगावं वाटली सुनबाई, हेच फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या दोघांचे नाते घट व्हायला लागलेत बघ. आता अद्वैतचा गळा सुकलाय. पण आबा म्हणतात हे अद्वैत, अरे तू बी शुभेच्छा दे की. आता अद्वैत कलाकडे बघतो आणि म्हणतो हो हो, अरे वा खरे, काय छान न्यूज घेऊन आली आहेस तू सकाळी सकाळी, कॉंग्रॅच्युलेशन्स. आता तो असं तिला अंगठा वगैरे करून तिला म्हणजे हॅपी हॅपी दाखवतोय स्वतःला. आबा म्हणतात सुनबाई, आमचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत, आमच्या समद्यांचे आशीर्वाद. तू छान मूर्त्या बनवशील बघ, मला विश्वास आहे. आता कला म्हणते थँक्यू सो मच आजोबा, पण मला ना ह्या मूर्त्या बनवण्यासाठी हे आईकडे जावं लागेल मला. आजोबा म्हणतात चालेल, काही हरकत नाही. ए अद्वैत, सकाळी ऑफिसला जाताना कलाला तिच्या घरी सोडायचं आणि येताना रोज घेऊन यायचंस तू. म्हणजे दिवसभर ती तिचं काम करत राहील आणि तू तुझं काम करत राहा. रोहिणी रागाने बघायला लागते आबांकडे. मग आता आजोबा म्हणतात सुनबाई, अगं यंदा तू बनवलेले गणपती लोकांच्या घरात विराजमान होणार आहेत, तेव्हा 200 नाही बरं का सुनबाई, 201 गणपती तयार करायचे. या वेळेला चांदेकरांच्या घरामध्ये तू बनवलेला गणपती बसणार बघ. तू मागच्या वर्षी देवी आईची मूर्ती बनवली होतीस, त्या देवीचं दैवी रूप अजून बी माझ्या डोळ्यासमोर आहे. तेव्हा यंदा तूच मूर्ती घडवणार बघ. कला म्हणते का नाही आजोबा, या वर्षीची गणपती बाप्पाची मूर्ती मला बनवायला मिळणार आहे, हे तर खूपच भारी झालं, मी नक्की बनवणार. आता मात्र आजोबा सगळेजण खुश आहेत, पण अद्वैत मनात विचार करतोय झाली आता हिची कटकट सुरू. मला वाटलं होतं थोडी सुटका मिळेल मला, पण ही खरे मला कायम चिकटलेलीच असते. अद्वैत आता टोमणा मारतो मुद्दाम कलाला आणि म्हणतो खरे तुझं झालं की सांग, म्हणजे मला ही वेळेवर जाता येईल ऑफिसला, नाही का. आता कला म्हणते हो हो, मी लगेच आले आवरून. या रोहिणीला काही सहन झालेलं नाहीये प्रेक्षकांनो. कलाला गणपतीची ऑर्डर मिळाली येते. आता इकडे या संगीताताई त्यांच्या मिस्टरांच्या डोळ्यात औषध टाकतात आणि म्हणतात एकदा का तुमचं ऑपरेशन झालं ना डोळ्याचं की झालं. तेव्हा हे तिचे वडील म्हणतात कलाचे अगं होईल ग सगळं सगळं चांगलं. तेवढ्यात कला अद्वैत येतात. मग ही तिची आई म्हणते अगं बाई कला, तू आलीस, जावई बापू बी आले का ग, काय झालं अचानक आलीस. कला म्हणते अगं अचानक म्हणजे सगळं छान आहे, उत्तम आहे आई, पण मी तुझ्यासाठी चांगली बातमी घेऊन आली आहे. अगं आई, बाळू काकांनी 200 मूर्त्यांची ऑर्डर दिली आहे, आता बघ सगळं छान होणार आहे. मग आता अद्वैत म्हणतो हो, म्हणूनच मी तिला सोडायला आलोय. काजल पण तिथेच आहे. काजल म्हणते तायडे, काय भारी न्यूज दिलीस तू. कला म्हणते अगं आपल्याला वेळ नाही वाया घालवायचा, आपल्याला आजच कामाला सुरुवात करायची आहे. काजल म्हणते हो तायडे, आपण लगेच जाऊ, मी पक्याची बाईक पण मागवते. मग आता तिचे वडील म्हणतात अगं कले, पण एवढ्या जागेत एवढे गणपती कसं काय होईल सगळं. आता ही कला म्हणते बाबा काळजी करू नका, बाळू काकांच्या तिथे वर्कशॉप आहे, तिथेच काम सुरू करायचंय आपल्याला. तिचे वडील म्हणतात मी काय म्हणतो, मी पण येतो तुमच्या सोबत, आपण सगळे तिथे जाऊया. पण आता काजल आणि कला दोघी जणी एकदम म्हणतात नको, अजिबात नको, आम्ही आमचं बघू काय करायचंय ते. तेव्हा काजल म्हणते हे बघा बाबा, तुम्ही काय करा, आपल्या मिसळीच्या स्टॉलवर जा, तिथे रॉकेट असणारच आहे, तो सगळं काम बघतोच आहे, तुम्ही फक्त जाऊन त्याच्यावर लक्ष ठेवा. आता तिचे वडील म्हणतात बरं बरं चालेल. कलाचे बाबा म्हणतात पाहिलं का जावई बापू कशा आहेत आमच्या पोरी, आम्ही काही बोललं की 4 पावलं आधीच पुढे जातात. संगे अगं जावई बापूंच्या चहा पाण्याचं बघ. आता ते निघतात तिथून ते कलाचे वडील. कला विचारते आई, मी तुला परवा पैसे दिले त्याचा हप्ता भरला का ग तू. त्यावरती आता ही तिची आई म्हणते नाही ग, अजून भरायचा आहे हप्ता. पण का ग. आता कला म्हणते अगं काही नाही आई, सहजच. कला विचार करते आता आईला कसं सांगू मी,
की आता काय झालंय घरी ते, पण ती आता शांत बसते. पण आता बघा प्रेक्षकांना, रोहिणी आली आहे सरोजकडे आणि सरोज कामात असते, पण आता मजा आली आहे तिची. आता ही रोहिणी त्या सरोजला म्हणायला जाते, वहिनी मला तुझ्याशी बोलायचंय. सरोज म्हणते, काय रोहिणी तुझं नेहमी नेहमी, बोल. रोहिणी लगेच म्हणते, सरोज वहिनी तुला डॅडचा राग येत नाही का ग? म्हणजे माझेच डॅड आहेत, पण मला किती इरिटेट होतंय माहितीये, त्या कलाला किती पाठीशी घालत असतात ते नेहमी. तू काहीही बोल, काहीही मुद्दे मांड, पण तुझं बोललेलं सगळं पाण्यात जातं. तुझ्या शब्दाला किंमतच राहिलेली नाहीये. ती कला किती दिडशाणी आहे ग, प्रत्येक वेळेला किती फायदा करून घेते सगळ्या गोष्टीचा. ती किती फ्रस्ट्रेटेड होते यार. आता लगेच सरोज म्हणते, रोहिणी मला सगळं कळतं, मला सगळ्याची कल्पना आहे, आणि तुला सांगू का, आय डोंट केअर. मग आता लगेच रोहिणी म्हणते, नाही सरोज वहिनी, तू असं प्रत्येक वेळेला सोडतेस म्हणून त्या कलाचं फावतंय. तुला सांगते सरोज वहिनी, असंच चालू राहिलं ना तर डॅड तुला बाजूला करून सगळं काही त्या कलाच्या हातात देतील ना. आता लगेच या रजनीताई आल्यात आणि रजनीताईंनी हिचं ते शेवटचं वाक्य ऐकलंय, आणि रजनीताई आता तिला बोलते डायरेक्ट त्या रोहिणीला, आणि म्हणते, अहोस वंस, असं आबांच्या विरोधात का बोलताय तुम्ही? आता सध्या घरात जे काही सुरू आहेत ते सगळे फक्त मतभेद आहेत. बहिणींनी आपल्या घरासाठी, घरच्यांसाठी काय काय केलंय ना, हे घरातलं कोणीच विसरणार नाहीये. त्यामुळे घरात आलेली नवीन मुलगी त्यांची जागा घेईल असं कसं होईल? असं शक्यच नाहीये. हे बघा वंस, लहान तोंडी मी मोठा घास घेतेय, पण तुम्ही चुकीच्या गोष्टी असे सांगू नका हो वहिनींना प्लीज. घरामध्ये फक्त वाद वाढणार आहेत तुमच्या अशा बोलण्यामुळे, बाकी काही होणार नाहीये. पण आता लगेच रोहिणीला वाटतं आपलं सगळं पितळ उघडं पडतं की काय, म्हणून ती लगेच या रजनीताईंचा अपमान करते. बरं, रजनीला ती म्हणते, हे रजनी, तू स्वतःचं डोकं कशाला लावतेस ग? खरं तर मला प्रश्न पडलाय की तू स्वतःचं डोकं का वापरतेस? आता या घरामध्ये स्वतःचं तुझं काय स्थान आहे ते विचार ना स्वतःला, मग या माझ्याशी बोलायला. आता सरोजला खूप राग येतो रोहिणीचा. सरोज म्हणते, बस कर ग रोहिणी, काय चाललंय तुझं? तोंडाला येईल ते बोलतेस तू. घरातल्या सगळ्यांचा अपमान करायचं काय लायसन मिळालंय का ग तुला? आणि इथे येऊन माझे कान भरणं झाले असतील ना तुझे, तर तू जाऊ शकतेस. आता बघा कसं कळलं सरोजला की रोहिणी कान भरतीये म्हणून, पण मतलबाच्या वेळेला नाही कळत सरोजला. कलाच्या बाबतीत का अशी आंधळी बहिरी होते ही तेच कळत नाही. असो, पण आता रोहिणी लगेच तिथून राग निघून जाते, पण बाहेर गेल्यावर विचार करते, नाही या रजनीची एवढी हिंमत, आता हिला सरळ करायलाच हवं. म्हणजे या हिचं असं आहे रोहिणीचं की तिच्यामध्ये कोणी आलं की तिला चालतच नाही. पण आता बघा प्रेक्षकांनो, इकडे कलाने नारळ वाढवलाय तिच्या मूर्त्या बनवण्यासाठी. आता हे बाळू काका म्हणतात, इथे तुझ्या मूर्त्या तयार करणं झाल्या ना कला, की बाजूच्या खोलीत रंगकामासाठी ने. कला म्हणते, हो काका, आता श्री गणेशा करतेच मूर्त्या बनवण्याचा. कला त्यांना नमस्कार करते. बाळू काका म्हणतात की हो येतो बेटा मी. आता त्या मदतीला आहे कोणीतरी तिच्या, ते का दादा म्हणतात, कला आम्ही चहा पाण्याचं बघतो, तुझं काम चालू देत. मग आता कला तिथे बसलीये बाबा खाली टोपल्यामध्ये, ती शाडू माती कालवत असते गणपतीच्या मूर्त्या तयार करण्यासाठी. आता अद्वैतची फजिती बघा. अद्वैत तिथे बसण्यासाठी जागा शोधतोय, पण त्याला कुठे जागा भेटेना. कला आपली तिच्या कामात बिझी असते, पण हा तिला इतका डिस्टर्ब करतो उचापत्या करून की विचारूच नका. अद्वैत एकाच ठिकाणी गोलगोल फिरत असतो. कला म्हणते, अरे बाबा उभा काय तू, बैस तिथे पोत्यावर. आता अद्वैत म्हणतो, इथे बसू मी? हे बघ मी बसेल ग, म्हणजे माझ्याकडे नको लक्ष देऊ, तू तुझ्या कामावर फोकस कर. अद्वैत इतका नागडोळे मुरडतोय ना, विचारूच नका. आता तो म्हणतो, मी माझा लॅपटॉप घेऊन येतो. आता तो लॅपटॉप घेऊन आलाय खरा, पण कुठे बसावं हे त्याला समजत नाही. आता कुठून तरी त्याने एक स्टूल काढलाय, त्याच्यावर बसतो तो फायनली, आणि कलाकडे बघत असतो. आता कला बिचारी तिचं काम अगदी मस्त करत असते. अद्वैत आता इकडे तिकडे पाहायला लागलाय, त्याला बोर होत असतं. आता हा अद्वैत काय करतो प्रेक्षकांनो, तिथे मूर्त्या असतात ना गणपतीच्या, इकडे तिकडे उगाचच उचक पचक करायला लागतो. त्या पिशव्यांमध्ये खूप सारा कलर असतो गणपतीला देण्याचा. आता ही कला बघत असते तो काय करू लागलाय, पण आता त्याने तिथे असलेली पिशवी काढली आणि त्या पिशवीतले एक एक गोष्टी चेक करायला लागतो. आता त्या पिशवीमध्ये आकाशी कलरचा एक बाटली असते. अद्वैत ती बाटली बघतो आणि वास घ्यायला लागतो. आता काही गरज होती का त्या बाटलीचा वास घ्यायची? आता तो वास घेतो आणि त्याला खूप घाण वास येतो, आणि तो हात असा करत असतो नाकासमोर, आणि त्याच्या हाताने ती बाटली फुटते. कला एवढी चिडते आता आणि म्हणते, हे चांदेकर, अरे काय चालवलंय? एकतर एक एक पैसा साठवून मी हे सगळं सामान आणते, आणि तू अशी नासधूस करतोयस. मला परवडणार नाही तुझी नासधूस. एकतर पैसा जमवून मी सगळा पैसा परत करणार आहे तुमचा, कशाला उद्योग करतोयस रे?
आता अद्वैत मनात विचार करतो, एवढीशी तर गोष्ट झाली, एवढं मोठं बोलायची काही गरज आहे का हिला? किती चान्स शोधते ही मला बोलायचा. अद्वैत चिडतो, आता ती वसकली त्याच्यावर म्हणून. आता लगेच म्हणतो, एवढंच तर झालंय ना, इतकुसाक तर रंग सांडलाय तो, मी देईल तुला आणून, निळाच तर रंग आहे ना. आता कला म्हणते, एवढूसा रंग सांडला, तू बघ केवढा रंग सांडलाय तो, आणि तू शाळेत गेला नाही का रे? तो काय निळा रंग आहे का? शाळेत गेलायस ना चांदेकर? आता तो चिडतो आणि म्हणतो, तू गेलीस ना शाळेत, कशाला लेक्चर देतेस? मला लेक्चर देऊ नको, माझ्याकडे खूप डिग्र्या आहेत, मी अद्वैत चांदेकर आहे. कला म्हणते, आला मोठा डिग्र्यावाला, अरे नीट बघ वरती, आकाशाकडे बघ. आता वर बघतो अद्वैत आणि म्हणतो, काय आहे? वरती पत्र आहे. आता कला म्हणते, पत्र नाही, वर जा, बाहेरच्या हवेत जाऊन बघ जरा वरती ढगाकडे, आकाशी रंग होता तो, निळा नव्हता. आता अद्वैत मनात विचार करतो, ही का उचकवत असते मला? आता जर काही बोलली नाही तर मी अजिबात ऐकून घेणार नाही यायचं. आता कला म्हणते, काही चुकीचं नाही बोलते मी तुला, झाली तेवढी नासधूस पुरे केली तू, शांत बस आता चुपचाप इथे, आता गडबड करू नकोस, आगाऊ कुठला, असं म्हणते ती. आता अद्वैत पुन्हा एकदा काहीतरी करत असतो कुटाने, पण त्या बाटलीचं झाकण त्याने आता काहीतरी लावलंय, काहीतरी करतोय. कला त्याच्याकडे अशी राग बघत असते, लक्ष देत असते त्याच्याकडे, पण आता तिचे मातीचे हात तिच्या गालाला लागतात. अद्वैतला ते बारीक जोक वाटतोय आणि तो हसायला लागतो तिचा कार्टून चेहरा बघून. आणि आता कला म्हणते, हसतोस कशाला, काय झालंय? पण अद्वैतला काही हसू आवरे ना, कलाचा जोक बघ, म्हणजे चेहऱ्यावरचा तो मातीचा रंग वगैरे बघून. कला म्हणते, हसतोयच कशाला, काय झालं सांग ना. आता अद्वैत म्हणतो, तू बघ ना तुझ्या मोबाईलमध्ये. आता कला म्हणते, माझे हात मातीचे आहेत, दिसत नाही का तुला? मग अद्वैत त्याचा मोबाईलवरती कॅमेरा ऑन करून तिला तिचा चेहरा दाखवतो आणि हसायला लागतो. कला म्हणते, अच्छा असे होय, हसतोस कशाला, तू पुस ना तुझ्या हाताने मग. आता अद्वैतला खरं तर इच्छा नसते, पण आता काय करणार, चांगला नवरा होण्यासाठी हे तर करावंच लागेल. आता तो तिच्या त्या चेहऱ्यावरची शाडू माती पुसून काढतो. अद्वैत ते सगळं स्वच्छ करतोय रुमालानी, पण आता अचानक कलाला आठवतं की हा मगाशी भांडत होता. कला म्हणते, काय रे चांदेकर, मगाशी तू भांडत होतास ना माझ्याशी मुद्दाम, आता कशाला चांगलं वागतोयस माझ्याशी, उगाचच नाटकं करतोस ना, खोटारडा कुठला. अद्वैत म्हणतो, मी कधी तुझ्याशी भांडलो, कधी किंवा कुठे नाही ग, खरे काही पण बोलतेस. कला म्हणते, मगाशीच भांडला ना माझ्याशी निळ्या रंगावरनं. अद्वैत लगेच म्हणतो, अरे यार घोळ झाला यार, मनातल्या मनात बोलतोय तो. पण आता पुन्हा अक्कल हुशारीने कलाला उत्तर देतो, अगं खरे, चांगलं वागणं म्हणजे काय वाटतं तुला? नाही, नक्की काय वाटतं काय तुला? म्हणजे चांगलं वागणं म्हणजे नेमकं काय असतं? असं गोडगोड वागणं असतं का ते? नाही म्हणजे अगं गोडगोड बोलल्याने कंटाळा येतो, बोर होतं. आणि हे बघ, मला मान्य आहे जरासा आणला तो रंग माझ्या हाताने, चुकलंच माझं, आय एम सॉरी. कला म्हणते, आता कसं? मग लगेच अद्वैत म्हणतो, तू कशी वस्सकन माझ्या अंगावर आली, मग मी जरा सेल्फ डिफेन्समध्ये बोलून गेलो, जरा आरामात बोलायचं ना. नाही ठीक आहे, सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. कला म्हणते, झालं का तुझं आता? माझं काम करू का मी आता? अद्वैत तिला विचारतो, मी काय काम करू? कला म्हणते, तुम्ही काहीही काम करू नका सर, तुम्ही खुद्द इथे उभे आहात ना, तेच खूप आहे आमच्यासाठी. कला आता तिचं काम करायला लागते, पण आता अद्वैत मनात विचार करतो, हुश, बरं झालं बाबा हिच्याशी भांडलो मी, आता कसं बरं वाटतंय मला, किती दिवसाचं साठलं होतं माझ्या मनात, आत्ता कुठे बाहेर निघालं. आता आणखीन खोटं वागायला काही दिवस तरी चार्ज झालोय मी. असा काय हा. आता ही कला त्याच्याकडे अशी पुन्हा बघत राहते आणि हा भाग फायनली संपवला बाबा त्यांनी. खूप डायलॉग्स असतात प्रेक्षकांनो या भागामध्ये, तर एखादा लाईक करायला विसरत जाऊ नका हो. रोहिणी राहुलला भडकवते आणि म्हणते, जा त्या कलाकडे, तिचं काम पूर्ण झालं ना तर तिला पैसे मिळतील आणि ते आपल्यासाठी चांगलं नाहीये, तुला काही करता आलं तर बघ त्या मूर्त्यांसाठी. मग आता राहुल लगेच कुठल्या तरी माणसाला फोन करतो आणि म्हणतो, होऊ दे 2-4 दिवस होऊ दे, मूर्त्या पूर्ण झाल्या ना की मग आपलं काम करायचं. पण आता इकडे अद्वैत मात्र कलाच्या समोर रोज कलासोबत येतोय आणि कलाला कंपनी देतोय मूर्त्या बनवण्यासाठी. आणि आता कलाच्या मूर्त्या जवळपास बनवणं झाल्यात. कसा असेल पुढचा भाग प्रेक्षकांनो, तुम्ही एक्सायटेड आहात ना? मग नक्की कमेंट करून मला कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.